आज सकाळी सकाळीच माझी कामांची अगदी अशी घाई गडबड चालू होती. कारण आज मला जायचं होतं आदित्यच्या स्कूलमध्ये PTMला. कारण त्याच्या स्कूलमध्ये ना आज मिड टर्मचा निकाल होता, म्हणजे रिझल्ट होता. त्यामुळे मला तिथं जायचं होतं. तर हे बघा, इथं सकाळी मी नाश्त्याला आता मटकीची उसळ बनवून घेते आणि मुलांना तर खायला वेळ राहिलाच नव्हता. कारण ते उशिरा उठले, अंघोळी वगैरे केले आणि रेडी झालो आणि तोपर्यंत बस आली पण होती. त्यामुळे त्यांनी काही नाश्ता केला नाही, फक्त दूध वगैरे घेतलं, ॲपल कट करून दिलं होतं मी त्यांना खायला आणि मी देखील फक्त चहा घेतला होता आणि तशीच गेली. तर इथं मटकीची उसळ वगैरे रेडी झाली. ती तशीच गॅस वगैरे बंद करून झाकून दिली. मी यांना फोन करून सांगून दिलं, की मी नाश्ता तयार करून ठेवला आहे, तुम्ही घरी येऊन खाऊन जा. त्यानंतर मी रेडी झाली आणि हे बघा, आता इथं आम्ही निघालेलो आहेत. आदित्य पहिले गेला होता शीट घेण्यासाठी. त्यानंतर मग आम्ही पण आलो. तिघंजण एका शीटवर बसलो. एका साईडचं जे मोठं शीट असतं ना, तिथं आदित्य पहिले गेला म्हणून शीट भेटलं. त्यानंतर हे बघा, आम्ही इकडे स्कूलला पोहोचलेलो आहेत. अगदी वेळेवर पोहोचून गेलो होतो आणि आज ना जास्त वेळ लागणार नव्हता. तर हे बघा, इथं पहिले असे पेपर वगैरे चेक करायला दिलेली टीचरने, ते मी करत होती. सगळ्या विषयांमध्ये छान मार्क होती, फक्त हिंदीमध्ये कमी होती. तर हे बघा, इथं मॅथमध्ये पण त्याला 80 पैकी 79 आहेत. बाकीच्या याच्यात 73 आहेत, कुठल्या याच्यामध्ये 75 आहेत, असे आहेत. आणि हे बघा, हिंदीमध्ये फक्त 65 आहेत त्याला 80 पैकी. आणि कम्प्युटरमध्ये पण थोडे कमी आहेत, पण कम्प्युटरचं कसं आहे ना, ग्रेड पकडले जातात, ते पर्सेंटेजमध्ये येत नाही. हे बघा, 40 पैकी 25 आहेत कम्प्युटरमध्ये. इतर सगळ्या सब्जेक्टमध्ये छान मार्क्स होते. त्यानंतर हे बघा, पेपर वगैरे चेक केलं, PTM अटेंड केली आणि त्यानंतर आता आम्ही निघालो आहे तिकडे बाहेर. तर बस जायला खूप वेळ असतो, म्हणून आता आम्ही इथं ग्राउंडमध्ये थोडा वेळ बसणार आणि साईडला एक कॅन्टीन आहे, तिथं गेलो होतो. तिथं नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर मग बसमध्ये जायचा वेळ झाला. आणि मला ना असं बाहेर कुठे गेलं म्हणजे डोकं दुखायचा प्रॉब्लेम होतोच. तरी मी चष्मा लावून आली होती आज. तरी थोडंफार दुखायला लागलंच होतं, कारण सकाळी लवकर उठून लगबगीने आवरून नाश्ता न करता आलो होतो, त्यामुळे कदाचित दुखत असेल. त्यानंतर हे बघा, आता इकडे आम्ही घरी पोहोचलो आणि आता मी लागलेली आहे स्वयंपाकाला. एवढ्या लगबगीने स्वयंपाकाला लागली, पण आज फौजी काही वेळेवर घरी आलेच नाही. मी त्यांना कॉल केला तर बोलले, की 3च्या पुढे मला वेळ होणार आहे, तुम्ही जेवण करून घ्या. त्यामुळे मग मी आता इथं स्वयंपाक करून घेणार. मुलांसोबत मी देखील जेवणला बसून घेणार आहे. जर यांना म्हणजे 3 वाजेच्या पहिले जर घरी आले, तर मी त्यांच्यासाठी जेवणासाठी थांबते. पण 3च्या पुढे जर टायमिंग गेला, तर मग मी मुलांसोबत बसून घेते जेवणला. असंही मुलं स्कूलमधून 2:45-3ला घरी येतातच. मग त्यांच्यासोबतच मी जेवणला बसून घेते. कारण यांच्या ड्युटीचा काही भरोसा नसतो. कधी 3ला येतात, कधी 4ला येतात, कधी 2ला येतात, असा त्यांचा वेळ असतो. तर हे बघा, इथं मी सिंपल अशी कटोरल्यांची भाजी बनवून घेते, चपाती बनवून घेणार आणि सकाळी जी मटकीची उसळ बनवलेली होती ना, ती देखील उरलेली होती. तर ती परत ही थोडी भाजी, चपात्या असं जेवण मी बनवून घेतलं आणि त्यानंतर हे बघा, दुपारी आराम केला. जेव्हा संध्याकाळी मला बरं वाटायला लागलं, तेव्हा मी ही साडी ओपन करून घेतली. कारण ही साडी मी दिवाळीसाठी मागवलेली होती आणि हा व्हिडिओ देखील दिवाळीच्या पहिला आहे. तर साडी मी लक्ष्मीपूजनासाठी मागवलेली होती. छान निघालेली आहे साडी. मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलीच होती. अगदी छान म्हणजे कापड निघालेलं आहे. तेव्हा सेल चालू होता, म्हणून मला ही तेव्हा ₹700 मिळाली होती आणि आता ना तिचा थोडासा म्हणजे रेट वाढलेला आहे. पण इतकी सुंदर साडी आहे ना रेटच्या मानाने. कापड पण अगदी छान आहे. चापून चोपून बसते नेसताना आणि कलर पण खूपच छान आहे. जसा व्हिडिओमध्ये दिसतोय ना, सेम तो कलर आहे. आणि आता याच्यापुढे मी दिवाळीचा व्हिडिओ टाकणारच आहे. त्यामध्ये तुम्हाला दिसेलच कशी दिसत होती साडी असं. तर असा आजचा माझा हा ब्लॉग होता. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.